गुरुनगर एसटी डेपोमध्ये 7 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाल्याची दुःखद बातमी पाहायला मिळते। विकास कामांसाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यात पडून या चिमुकल्याचा जीव गेला। खड्ड्यात साचलेल्या पाण्यात खेळणं आता त्या चिमुकल्याच्या जीवावर बेतलाय। कुर्ल्यामधून ही धक्कादायक अशी आपण बातमी पाहतोय। मधील एसटी डेपो आहे आणि त्या डेपोमध्ये मैदानात पालिकेच्या वतीने खोदकाम सुरू आहे। खोदकाम केल्यानंतर जे काही खड्डे खणण्यात आलेले आहे त्या खड्ड्यांमध्ये पाणी साचलेलं आहे। त्या खड्ड्यामध्ये एक 7 वर्षीय मुलगा पडल्यानंतर त्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आलेली आहे। आपण त्या मुलाच्या फॅमिलीमध्ये आलेलो आहोत आणि त्या मुलाची आई आहे। ताई, काय सांगाल, काय घटना घडली नेमकी? तुमचा मुलगा तुम्हाला विचारून गेला होता का आणि कशी घटना घडली? माझा मुलगा क्रिकेट खेळत होता इथे, मला बोलला नाही असं की मी तिथे जातो करून। तो माझ्या समोरच खेळत होता आणि मी पाणी भरत होते, तर मला वाटलं तो खेळतो म्हणून मी काय एवढं लक्ष दिलेलं। तो सारखा येत होता, तो कधी गेला इकडनं माहिती नाही पडलं मला। मग मी नंतर त्याला लय शोधलं, मला कुठंच नाही सापडलं। मला पोलीस चौकीतनं फोन आला, मग तिथे फोन आला, मग तिकडनं मला त्याने डायरेक्ट रिक्षामध्ये बसून डायरेक्ट राजावाडीला घेऊन गेले। मग तिथं गेल्याच्या नंतर मला असं सांगितलं त्याने, तेव्हा मला माहिती पडलं। तिथून पुढं मग मला माहिती नाही काय, मला एकदम चक्करच आली। ही घटना घडली तिथे जो मुलगा खेळत होता तिथे सुरक्षा देखील दिसत नाहीये। नेमकी कशामुळे घडली? त्याच्या मित्रांकडून वगैरे काही सांगण्यात आले का? भीतर काय नाही असं सांगण्यात आले। असे मुलं गेले होते खेळायला, सगळे लहानच होते सगळे, पण आज पहिली बारच गेले ते, पहिल्यांदाच गेले ते मुलं, कधी असे जात नाहीत। आणि शुक्रवारी शाळेत गेले होते, शनिवारी त्याला सुट्टी होती, तेव्हा तो खेळत होता अख्खा दिवस। त्या मुलाची आजी आहेत। गरीब लोक आहे, आम्हाला कोणीला काही विचारलं नाही, कोणत्या काय नाही, गरीब आहे आम्ही, भांडी काम करून खातो। मग दोघी पण जणी भांडी काम करतो आणि खातो। कारवाई त्यांच्यावरती झालीच पाहिजे, डिपोवाल्यावरती। आमचा न्याय मिळाला पाहिजे आम्हाला। आमची पोरगा सोन्यावाने गेलाय, आमचा न्याय करा एवढा। तुम्ही सगळे आहेत तर आमच्या पाठीशी, आम्हाला न्याय मिळवा आम्हाला सगळ्याला। ते खड्डे खोदून ठेवले तुम्ही लोक, त्याच्यावरती वाचीन लोक का ठेवत नाही? आता आमच्या मुलाला झाले, उद्या दुसऱ्या मुलाला होईल, असं करू नका। मुलांना ध्यान ठेवा तुम्ही लोक। कॅमेरामॅन रोहनसह शिल्पा नरवडे, पुढारी, मुंबई।